असा नंबर दिलाय. आम्हाला ऑरेंज कलर. खटोला काय कर रहा है मोबाना? चलो सब यहाँ देखो. फोटो काढला आतमध्ये होता इथं साडी ते घेतात काढून बंद झाले. काय आहे ते? काय माहिती. फोटो काढला फोटो तुम्हाला काढले. पैसे द्या. आणि फायनली आम्ही रोपवे मध्ये बसले. त्यांच्या स्टोर मध्ये आहे. ऑपोजिट बस. तिकडं कसं वाटतंय? येटू कसं वाटतंय? साईडला बघ तिला सांग. खाली बघ खाली एक. आणि हा गिरनारचा एशिया मधला लॉंगेस्ट रोपवे आहे. याला 10 मिनिट्स लागतात. आता बघू आपण किती लागतात है ना. 10 मिनिट. कसं वाटतं तुला? कसं वाटतं? डायरेक्ट ओरडायलाच लागला. यू कॅन स्टँड. बसला बघ कसं आहे ना. उभा राहा. येस इथे प्रॉपर दिसतंय. हा एक मंदिर आहे इथे. हे बघा अभी दिस इज गिर जंगल. गिर कुठलं? जंगल. गिर आहे जंगल. जंगलचं नाव काय? गिर जंगल. कॉमन आहे जनरल नॉलेज मध्ये लक्षात आलं आता. वरती हो अजून आहे. इथे लायन्स आहेत खूप या जंगलमध्ये. तिथे लिहिलेलं होतं ना. बोटीमध्ये बसायसारखं वाटते. चलो पटली. चला. आता आम्ही रोपवे वरून बाहेर आलेलो आहोत.
हा याच्या पुढे नाही घ्यायचं, इथपर्यंत घेतलं चालतो. नहीं बस इतना ही जा रहे. बस उभा खाली उभा तिकडे हात नाही રાજવડી માં ઉતરી તો ગઈ પણ મને ખબર હતી કે ચડવામાં પછી છે ને હવે ઝૂમની પાછા પ્રસાદી લીધી આ બધી કિસ્મતમાં હોય ને તો થાય. અમે નાના હતા ત્યારે દોડીને બધી આવતા હતા, હવે નથી હોવાતું. इधर से ऊपर तो उधर तक इधर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. सो आता आम्ही परत रिटर्न रोपवेने जात आहोत. एक आहे आपल्या आधी ठीक आहे लाल, आपल्या आधी एक लाल बसून असं खालती बघायचंय. ठीक आहे. मावशी इकडे ये.
आता आम्ही आवरून बसलेलो आहोत, सगळं रूममध्येच आहोत आणि इथून आम्ही 11 वाजता निघणार आणि पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. आणि आम्ही ज्या आश्रमामध्ये राहिलो त्या आश्रमाचं नाव आहे गोरक्षनाथ आश्रम आणि इथून गिरनार जवळ आहे आणि खूप सुंदर असं आश्रम आहे. आणि इथे काही टायमिंग्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावं लागतात, काही त्यांचे नियम आहेत स्वच्छतेबाबत, ते सगळं तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायला लागतो. चप्पल आश्रमाच्या आतच अलाउड नाही आहेत, गेटवरच चप्पल काढायचे असतात किंवा मग तुम्ही असं एक काम करू शकता. आम्ही अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जे चप्पल भरून आणलेत. सो अशा प्रकारे तुम्ही चप्पल रूमवरती आणू शकता. आणि तुम्हाला इथे सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळं मिळेल. आणि रात्री जरा लवकर जेवण असतं, संध्याकाळी त्यांची 7ला एक आरती संपते आणि त्यानंतर लगेच जेवणाला सुरुवात होते. 9 वाजेपर्यंत जेवण असतं. सो फॅसिलिटी खूप सुंदर आहे. आपण व्यवस्थित इथे राहिलो तर सगळं छान आहे, मस्त उत्तम सुविधा आहे. सो अशा प्रकारे आमचं दर्शन आणि ओव्हरऑल सगळं आमचं प्रवास आणि राहण्याची सोय वगैरे सगळं छान झालं. आणि आता आम्ही निघू थोड्या वेळातच. आणि इथे अजून एक नियम आहे, तो म्हणजे तुम्ही जे कपडे घालता ते भारतीय संस्कृतीप्रमाणे, म्हणजे पुरुष असतो, स्त्री असो किंवा लहान मुलं असो, तर जे कपडे आहेत तुमचे, जर मुलांसाठी असो, इवन लहान मुलं असेल तरी त्यांना फुल पॅन्ट घालायची. टी शर्ट असेल तरी चालेल पण हाफ पॅन्ट नाही चालणार. आणि पंजाबी ड्रेस वगैरे चालेल, म्हणजे पूर्ण शरीर झाकेल अशाप्रमाणे कपडे व्यवस्थित तुमचे असायला पाहिजेत. तर हा एक बेड आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. इथे वॉश बेसिन आहे, इथे एक आरसा आहे, इथे टॉयलेट वेगळं दिलेलं आहे, बाथरूम वेगळं आहे, पाण्याची, गरम पाण्याची व्यवस्थित सोय आहे. एवढं मोठं आणि एकदम साफसुथरं, साफ आणि सगळं स्वच्छ आहे. म्हणजे बहुत मज़ा आया मुझे. हम लोग स्टेप से ऊपर गए, नीचे गए, फिर हम लोग रोपवे से गए, फिर हम लोग स्टोर में आइसक्रीम खाने गए, पानी भी खाया, ब्ला ब्ला ब्ला. आता आम्ही निघत आहोत जुनागड स्टेशनसाठी. बाबू सुटकेस दे ठेवायला वरती. जय गिरनारी, जय गिरनारी.